आज जरा वेगळ्या पद्धतीची आपण टिफिनसाठी ओल्या पावट्याच्या दाण्याची भाजी करूया. तेल टाकलं, जिरे टाकलं, कांदा टाकला हां. हे बघा कांदा चांगला मऊसारखा शिजू द्या. चांगला परतून घेतला. मग हळद टाकली, हिंग टाकला हे बघा आणि सगळे एकत्र केलं हे. तेलावर चांगलं परतलं. आता कच्ची टोमॅटो टाकली त्याच्यात. तुम्ही पिकलेली टाका, पण कच्ची टोमॅटोची चव वेगळीच येते जरा म्हणून कच्ची टोमॅटो टाकलेत. कच्ची टोमॅटो टाकली, तिखट टाकलं घरातलं आपलं काय असेल ते. मीठ टाकलं हां आणि धणे पावडर टाकली. आणि पावटीचे दाणे सोलून ठेवलेत. मी रात्री सोलून ठेवले. सकाळी घाई होते ना. हे सगळं आता परतून घ्यायचं आणि भाजी शिजेपर्यंत पाणी टाकायचं आणि वर झाकण ठेवून झाकणावर पाणी टाकते आणि एक 10 मिनटं वाफ आणायची. हे बघा आता वाफ आली, दाणे शिजलेत का बघते. शिजले दाणे. झाली आपली भाजी तयार झाली. वरून आता शेंगदाण्याचं कूट टाकलं. पुन्हा सगळं मिक्स केलं. वरून कोथिंबीर टाकली. झाली आपली ओल्या पावट्याची भाजी मस्तपैकी तयार.